नमस्कार, माझं नाव पूर्वा राजेंद्र मयेकर, इयत्ता 9वी, माध्यमिक विद्यालय जुवाठी. मी वाचलेल्या पुस्तकांचं पुस्तक परीक्षण सांगणार आहे. त्याआधी मी वाचलेल्या पुस्तकांची नावं आहेत: सई, कल्पना मलिये, शिवाजी कोण होता, गोविंद पानसरे, राजमाता जिजाबाई, सु. वा. भोसले आणि आपल्या सर्वांचंच लाडकं श्यामची आई साने गुरुजी. आणि आज मी ज्या पुस्तकाचं पुस्तक परीक्षण सांगणार आहे ते पुस्तक म्हणजे ॲन फ्रँक, द डायरी ऑफ अ यंग गर्ल. याचा मराठीत अनुवाद केलेला आहे मंजुषा सुमुळे यांनी. तर या पुस्तकातलं माझं आवडलेलं पात्र म्हणजे नक्कीच ही डायरी लिहिणारी ॲन फ्रँक. तर हे पात्र मला का आवडलं, कारण ॲन फ्रँकने तिच्या वयाच्या 13 ते 15 या वयात ही डायरी लिहिली आहे. आणि ती जिथे राहत होती ते पूर्ण शहर हॉलंडच्या ताब्यात होतं आणि नार्जींच्या तावडीत सापडू नये म्हणून लपून राहिलेल्या 8 जणांवरचं हे अगदी सुज्ञपणे व ओघळत्या शब्दात केलेलं प्रसंग म्हणजे ॲनाच्या वडिलांनी तिच्यासाठी एक कविता लिहिली होती, जी की तिच्या वाढदिवसासाठी तिला त्यांनी वाचून दाखवली होती. तर त्यांनी ही कविता जर्मन भाषेत लिहिली होती आणि त्याचं त्यांच्या बोलीभाषेत भाषांतर ॲनाच्या बहिणीने म्हणजेच मॅर्गॉटने करून दिलं होतं. तर याचं मराठीतलं भाषांतर काव्यरूपात नाही आहे, पण ही कविता म्हणजेच या कवितेचा भावार्थ खूप छान आहे. आणि या पुस्तकाबाबतचं माझं मत म्हणजे हे पुस्तक खूप छान आहे. हे मला खूप आवडले, कारण या पुस्तकामुळेच मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि डायरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आता जेव्हाही मला वेळ मिळतो तेव्हा मी माझी दैनंदिनी लिहिते. त्यामुळे हे पुस्तक माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव श्रावणी सुनील बाने. मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. आमच्या शाळेत एक उपक्रम राबवला आहे, तो म्हणजे पुस्तक परीक्षण. आम्ही अनेक पुस्तके वाचून त्यांचे परीक्षण करतो. या परीक्षणामुळे आपले वाचन लेखन सुधारू शकते. आम्ही अशी अनेक पुस्तके वाचून त्यांचे परीक्षण केले आहे. या परीक्षणामधली मी एक परीक्षण माझे वाचून दाखवणार आहे तुम्हाला. मी आज परीक्षण करणार आहे ते म्हणजे गोष्टीरूप शिवाजी. या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत. या गोष्टीमधील मला आवडलेली गोष्ट म्हणजे माता जिजाऊ. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाऊ आणि त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले होते. शहाजी मोठे सरदार होते. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. जिजामाता फार प्रेमळ होती. तिने शिवबाला लिहायला शिकवले, वाचायला शिकवले, अनेक गोष्टी सांगितल्या, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. शिवबाला वाटे आपण सुद्धा भीमासारखे व्हावे, खूप पराक्रम करावे. जिजामाताला वाटे आपला मुलगा राजा व्हावा. लहानपासूनच शिवबा चपळ होता, हुशारी होता. जिजाऊकडे एक हुशारी कारभार होते, ते म्हणजे दादोजी कोंडके. ते फार विश्वासू होते. एका रम्य सकाळी शिवबा आणि त्यांचे सवंगडी जमा झाले. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, गोमाजी नाईक, कान्होजी, सारे शूर मावळे गोळा झाले. शिवबा पुढे झाला. त्याने स्वराज्याची शपथ घेतली. शिवबाच्या मागोमाग त्या शूरवीर मावळ्यांनी सुद्धा शपथ घेतली आणि सर्वांना दादोजी कोंडदेवांनी शुभाशीर्वाद दिला. दादोजी कोंडदेवांच्या हाताखाली शिवबाचे सर्व शिक्षण झाले होते. आपल्याबरोबर दादोजी शिवबाला घोड्यावरून त्यांनी शिवबाला किल्ले, नद्या, डोंगर, चोरवाटा दाखवल्या, समजावून दिल्या. अशा प्रकारे दऱ्याखोऱ्यात राहणारे गरीब मावळे आणि शेतकरी शिवबाने पाहिले. त्यांच्याशी मैत्री केली, जीवाभावाने सोबत मिळवले. त्यांच्या पलटणी तयार केल्या आणि जहागिरीचा चोख बंदोबस्त ठेवला. हाच शिवबा पुढे महाराष्ट्राचा लाडका राजा झाला. देवी भवानी ही त्याची कुलदेवी. तिने शिवबाला एक तलवार दिली. या तलवारीने शिवबाचा नेहमी जय होत गेला. एकदा शिवबा आपल्या आईबरोबर विजापूरला गेला. विजापूरला शहाजीराजे होते, मोठे सरदार.
दरबारात खूप मोठा मान मिळे त्यांना. एके दिवशी मोठी मौज झाली. सहज कौतुक म्हणून शहाजीराजांनी शिवबाला नेले दरबारात. बादशाला मजुरा करून शिवबाला म्हणाले, बेटा, बादशहांना मजुरा कर पाहू. पण शिवबाला हे आवडले नाही. तो पडला स्वाभिमानी. तो थोडाच बादशहापुढे आपले मस्तक वाकवणार. त्याने मुजरा करायचे साफ नाकारले. एक आई भवानीखेरीज मी कुणापुढेही आपले मस्तक नमवणार नाही, असे मानेदारपणे उत्तर देऊन शिवबा दरबारातून निघून गेला. त्यावेळी तो अवघा 10 वर्षांचा होता. या पुस्तकाचे नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. या पुस्तकाच्या लेखकाचे नाव आहे श्री के देवधर. या पुस्तकाचे नाव आहे बापूंजीची अमर कहाणी. या पुस्तकाचे लेखक आहेत रा शेवाडे गुरुजी. संत नामदेव यांचे लेखक आहेत डॉक्टर स अनुजा कुलकर्णी. या पुस्तकाचं नाव आहे काळ्या सोन्याची गोष्ट. याचे लेखक आहेत जोसेफ तुस्कोन. तेनालीराम या पुस्तकाचे लेखक आहेत सौ विद्या खानखोजे. वासुदेव बळवंत फडके या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर दिलीप गरुड. प्रणाय तस्मे नमः या पुस्तकाचे लेखक आहेत सौ सुमती इनामदार. संत गाडगेबाबा या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर दिलीप गरुड. या पुस्तकाचे नाव आहे पाखरांची शाळा. यांचे लेखक आहेत खालिद सय्यद. या पुस्तकाचे नाव आहे वाचनाचे फायदे. याचे लेखक आहेत प्रा नामदेवराव जाधव. या पुस्तकाचे नाव आहे साने गुरुजी. याचे लेखक आहेत या पुस्तकाचे नाव आहे श्यामची आई. या पुस्तकाचे लेखक आहेत साने गुरुजी.